हॅलो, चला तर नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे नव्याने स्वागत करते. तुम्ही माझे व्हिडिओ बघतात असं मला वाटते, कारण व्ह्यूज पण सध्या छान येत आहेत. त्यामुळं मला असंच वाटते की तुम्ही पण माझे व्हिडिओ बघतायत असेच बघत राहावा. इथं काही बोटनेकचं माप कटिंग केलेलं होतं. हे मी पेपरवरती माप कटिंग केलं होतं, त्यामुळे मी डायरेक्ट अस्तरवरती आखून घेते. जर तुम्हाला पेपरवरती माप कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. याच पद्धतीने मी इथं आखून घेतलेलं आहे. अस्तरवरती जास्त चॉक दिसत नाही आहे, कारण तो मला दिसतो आहे पण कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही, क्लॅरिटी छान नाही त्याच्यामुळं. तरी तुम्ही बघू शकता, जशा पद्धतीने आपण पेपरवरती कट केलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला अस्तरवरती कट करून घ्यायचं होतं. तर माझ्याकडे एवढंच अस्तर होतं आणि अस्तर कमी पडलं होतं, बाही बसत नव्हती, 40चं माप होतं. त्यासाठी आता मला बाकीचं अस्तर आणायला जावं लागेल आणि नंतर कटिंग करायला लागेल. तर त्यासाठी मी इथं पट्ट्याकुट्ट्या काढून घेते, जेवढं अस्तर होतं तेवढ्याचंच आणि तेवढंच माप कटिंग करून घेते. हे काय मी साडीचं कापड घेतलेलं आहे, मेन फॅब्रिक, म्हणजे साडीमधला ब्लाऊज होता त्याचं मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित इथं मी ग्लूनी चिटकवून घेणार आहे. माप मोठं होतं त्यामुळे व्यवस्थित ॲडजस्ट करत होते, कारण ते व्यवस्थित बसलं पाहिजे होतं. आणि नंतर मी इथं फॅब्रिक ग्लूनी हे सगळं व्यवस्थित पद्धतीने चिटकवून घेणार होते, कारण चिटकवलेल्या ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान दिसते. पण एखाद्या ब्लाऊजवरती याचे डाग पण दिसू शकतात, त्यामुळे तुम्ही विचार करून वापरू शकता. ज्यावरती दिसून नाही येत त्या ब्लाऊजला तुम्ही फॅब्रिक ग्लू वापरू शकता. तरी पण तुम्ही इथं बघू शकता मी कशा पद्धतीने चिटकवून घेते. अपोजिट डायरेक्शनमध्ये पार्ट ठेवून मी इथं काही व्यवस्थित प्रकारे चिटकवून घेत आहे. आता आपल्याला एवढे पार्ट कटिंग करून घ्यायचे आहेत, कारण स्लीव्जचं आपल्याकडे कापड नव्हतं, त्यामुळं पहिलं आपल्याला एवढेच पार्ट कटिंग करून घ्यायचे आहेत. मिस्टर घरी आले होते, मी त्यांना तोपर्यंत कापड आणायला पाठवलंच होतं, म्हणून मी इथं कटिंग माझं चालू होतं, हे बघू शकता. याच पद्धतीने मी व्यवस्थित इथं कटिंग करून घेत आहे. कटिंग झालेलं आहे माझं इथं करून. प्रिन्स कट ब्लाऊज होता, बोटनेकमध्ये प्रिन्स कट होता आणि मी त्यांना विचारलंच नव्हतं. मी फ्रंट नेक हा त्यांचा जसा पंचकोनी असतो तसंच टाकला होता, पण त्यांना पूर्ण पॅकमध्ये बोटनेक पाहिजे होतं, तर मी तसं केलं नव्हतं. आता काय माहिती त्यांना ब्लाऊज आवडतो की नाही आवडतो. चला तर बघू. आता मी बाकीचं कापड ठेवलेलं आहे आणि थोड्याच वेळाने म्हणजे दुसऱ्याच दिवशी डायरेक्ट त्यांनी घेऊन आलेले आहेत. सकाळी व्हिडिओ काढते त्यामुळं क्लॅरिटी छान येते, संध्याकाळी काढलेल्या व्हिडिओची क्लॅरिटी नाही येत. त्यामुळं मला होईल तेवढे दिवसाच व्हिडिओ काढणे आहेत, कारण बाळ पण काढून नाही देत दिवसा व्हिडिओ. तरी पण बघू आता मी होईल तसं तर दिवसाच व्हिडिओ काढत जाते, कारण क्लॅरिटी एकदम छान येते दिवसाची. चला तर तुम्ही बघू शकता मी इथं ब्लाऊजची स्लीव्ज काही कटिंग करून घेते. स्लीव्ज आपण अशाच पद्धतीने कटिंग करून घेतो चला तर आपली स्लीव्ज इथं कटिंग करून झालेली आहे. मी इथं कॅमेरा सेटअप करून घेते. कॅमेरा सेटअप झालेला आहे. तर आता आपल्याला इथं स्टिच करायचं आहे. तर याच पद्धतीने मी इथं प्रिन्स कटवरती अशा पद्धतीने स्टिच करून घेते, डबल टिक मारून घेते. मशीन मला घेतल्याशिवाय पर्याय नाही, मशीन खूप धागा तोडत होती. आता चालले माझी स्पीड मशीन घ्यावं म्हणून, पण तुम्ही सपोर्ट केला तर मी लवकरच स्पीड मशीन घेईल, पण तुम्ही सपोर्ट नाही करत आहे जेवढा पाहिजे तेवढा मला. तरी पण येत आहेत चांगले व्ह्यूज. चला तर बघू, आता जाऊ द्यात ते सोडा. इथे याच पद्धतीने आपला अशा प्रकारे प्रिन्स कटची स्लीव्ज तयार होत होती आणि आपल्याला इथं हुकलुकाच्या पट्ट्या काही करायच्या होत्या. त्यासाठी मी सगळ्यासाठी व्यवस्थित म्हणजे कापड कापून ठेवलं होतं आणि ते लगेच कटिंग करून शिवलं ना, ते व्यवस्थित छान पडतं शिवायला, कारण प्रेस केलेलं कापड असतं आणि फिनिशिंग पण छान येते. त्यासाठी तुम्ही पण कधी पण कटिंग केलं ना लगेच शिवून टाकायचा. म्हणजे ते फोल्ड करून ठेवले मी, माझ्या सासूबाईंचे ब्लाऊज फोल्ड करून ठेवले होते खूप दिवस झाले, 1-1.5 महिना झालं. तर मला त्यांना शिवायचं एवढा कंटाळा येत होतं, असे चुरगळले होते. तर मी नंतर त्याला परत प्रेस करून घेतलं आणि प्रेस केल्यानंतर परत शिवले, तर ते काही नाही वाटलं. प्रेस केल्यानंतर लवकर फास्ट झाले शिवून. तर चला बघू शकता तुम्ही, इथं आपली आईपट्टी ही काही तयार आहे. आता मी इथं दुसऱ्या बाजूचा पण पार्ट जॉईन करून घेते आणि आपल्याला थोडेफार आता ड्रेस पण सेल करायचे आहेत. आपलं तर अकाउंट तुम्ही बघितलंच असेल, म्हणजे फॅशन डिझाईन क्वीन फॅशन अँड सेलर आहे. तर आता आपल्याला सेल पण करायला सुरुवात करायची आहे, पण म्हणलं थोडे दिवस थांबावी, तर थोडासा तुमचा सपोर्ट भेटला ना नंतर सेलिंगला सुरुवात करावी. मी काही छोटे ड्रेस शिवणार आहे. जर आज या व्हिडिओला एक जरी कमेंट आली तर आपण उद्यापासून आपले ड्रेस म्हणजे सेल जे करणार आहोत ते ड्रेस, त्याचे पण व्हिडिओ पोस्ट करणार आहोत.
आणि मी तुम्हाला माझे जेवढे काही अगोदरचे ब्लाऊज मी शिवलेले आहेत तेवढे मी वेअर करून तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप. तरी पण तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा. तुम्हाला नवनवीन डिझाईन बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यासाठी ती सोप्या पद्धतीने डिझाईन बनवून देईल. तरी पण तुम्ही बघू शकता याच पद्धतीनं मी व्यवस्थित प्रकारे असं हुकलुकाच्या पट्ट्या जॉईन करून घेते आणि नंतर खाली आपल्या व्यवस्थित पट्ट्या लावून घेते. प्रिन्स कटला फिनिशिंगच्या फोल्ड करून लावून घेते. वरतून टिप पण मारून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित. बॅक पण पार्ट आपला इथे तयार झालेला आहे. दोन्ही बाजूला मी व्यवस्थित फिनिशिंगच्या पट्ट्या देऊन घेते. दिवसा व्हिडिओ काढले की क्लॅरिटी खूप छान येते. रात्रीचं काढलं ना क्लॅरिटीच नाही येते. त्यामुळं आता मला होईल तेवढं दिवसाच व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता मी बाकीचे कामं रात्री करत जाईल, पण व्हिडिओ मात्र मी दिवसाच काढत जाईल कटिंग स्टिचिंगचे. कारण दिवसा काढलेली खूप छान क्लॅरिटी येते, व्यवस्थित दिसते पण जे बघणार आहेत त्यांना. बघू शकता याच पद्धतीने मी इथे शोल्डर जॉईन करून घेते. काय आपण स्टिच जसं करतो रेग्युलर ब्लाऊज त्याच पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येऊ द्यायचा, म्हणजे छान वाटेल फिनिशिंग. हे बघू शकता मी इथं वरती हात शिलाईची काही पट्टी लावून घेते. त्याला छोटे छोटे कट मारून वरतून दाबटीप मारून घेते. फ्रंटचा नेक हा पंचकोनी होता, आता त्यांनी राऊंड आता म्हणतायत ब्लाऊज कटिंग केल्यानंतर. बघू त्यांना आवडतो की नाही आवडतो. तरी पण आता आपण इथे स्लीव्ज जॉईन करून घेतो. स्लीव्जचा तेवढा पार्ट मी म्हणजे पलटी मारतानाचा मिस झालेला आहे. तरी पण तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजून गेलं असेल की स्लीव्ज कशी पलटी मारायची. आपण फ्रंट पार्टवरती अस्तर ठेवून नंतर त्याला फोल्ड करतो. त्याच पद्धतीने मी स्लीव्ज कट करून व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला इथे स्लीव्ज दोन्ही बाजूनी लावून घ्यायची आहे. मोंडा खोली ही समोरच्या बाजूने आपल्याला ठेवायची आहे, जी जास्त आहे ती. आता आपल्या इथं स्लीव्ज तयार होत्या. आता मी इथे साईडने टिप मारून फिनिशिंगची साईडने टिप मारून दाब टिप मारून घेणार आहे वरती व्यवस्थित. हे बघू शकता आता मी इथं व्यवस्थित प्रकारे दाबटीप मारून घेते. आता नेमकं फिटिंगचं माप टाकून फिटिंग करणारच होते, तोपर्यंत शौर्य उठला, त्यामुळे मला फिटिंगचं माप नाही घेता आलं. तरी पण तुम्ही बघू शकता याच पद्धतीनं आपल्या इथे फिटिंग रेडी आहे. आता तुम्ही ब्लाऊजचा इथं फायनल लुक बघू शकता. मी नंतर हुक लुक केले ब्लाऊजला, कारण ते काम खूप हार्ड असतं हुक लुक करायचं. इथे मला काही प्रेस बटन लावायचे होते, तेच मी कट करते. कारण काही कस्टमर असे असतात की त्यांना प्रेस बटन लागतात. ते बोटनेक असो किंवा साधा ब्लाऊज असो. तर आता हे थोडंसं हायफाय एरियामधलं कस्टमर होतं सोसायटीमधलं, तर त्यासाठी मला त्यांना आता प्रेस बटन त्यांनी अगोदरपासून पण माझ्याकडं त्यांनी असे खूप सारे 25-30 ब्लाऊज शिवले असतील माझ्याकडं. तर त्यांना मला इथं हुक प्रेस बटन लावायचेच होते. तर याच पद्धतीने मी थोडंसं कापड उरलं होतं, मग त्याचंच लगेच प्रेस बटन लावून घेत आहे. हे बघू शकता तुम्ही. मला प्रेस बटन लावायचं, पट्ट्या लावायचा कंटाळा नाही येत, पण प्रेस बटन लावायचा खूप कंटाळा येतो. असं नको होतं मला, ते ब्लाऊजच शिवायला नको वाटतं प्रेस बटन असतं ते. पण आता काय करणार, चला काम आहे आपल्याला तर करावंच लागणार आहे. आणि तुम्ही आता इथं बघू शकता आपला ब्लाऊजचा फायनल लुक इथं पुढं. आणि तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज तुम्ही आपल्या चॅनलवरती एक छोटीशी कमेंट करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघू शकता ब्लाऊजचा फायनल लुक, खूप छान अशी फिनिशिंग आली होती. आणि ही आहे बॅक साईड. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.